अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी नगरपालिकेच्या संपूर्ण हद्दीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार असल्याचं प्रतिपादन आमदार अक्षय कर्डिले यांनी केलंय। दिवसेंदिवस वाढत असलेली गुन्हेगारी आणि नागरिकांची सुरक्षितता याकरिता राहुरी नगरपालिकेच्या संपूर्ण हद्दीत लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार असल्याचं प्रतिपादन आमदार अक्षय कर्डिले यांनी केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जयंती याचं औचित्य साधत अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथे छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान आयोजित करण्यात आलं होतं। यावेळी आमदार अक्षय कर्डिले बोलत होते। या प्रसंगी उपविभागीय अधिकारी विनीत शिर्के, राहुरी तहसीलदार डॉक्टर अमित पवार, राहुरीचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, पाथर्डी तहसीलदार उद्धव नाईक, नगरचे तहसीलदार मिलिंद कुलथे, तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे, गटविकास अधिकारी मोहसिन शेख, राहुरी पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार कर्डिले म्हणाले की अत्यावश्यक रस्ते तसेच बारागाव नांदूर, कुरणवाडी, मिरी तिसगाव येथील प्रलंबित पाणी पुरवठा पाईपलाईनची कामं पुन्हा नव्यानं सुरू करण्यात येतील। याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे असं त्यांनी सांगितलं। यावेळी राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील महिला बचत गटाच्या महिला तसेच शासनाकडून नव्यानं पात्र ठरलेले लाभार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते। आवर्जून या विषयावरती चर्चा केली। त्याचबरोबर ते अंतर्गत रस्ते, त्याचबरोबर ते आपल्या नगरपालिकेच्या हद्दीमध्ये सगळीकडे मी त्यांना सांगितले सीसीटीव्ही कॅमेरे आपण बसवले तर निश्चित अडचणी जे काही येतात त्या देखील दूर होतील। त्याचबरोबर ते आपल्या 4 दिवसापूर्वी कार्यक्रम झाला त्याच्यातही मी उल्लेख केला होता। आपलं बारागाव नांदूर, कुरणवाडी, बोरानगर, मिरी तिसगाव या योजनेचे काम गेल्या अनेक मी म्हणतो दशक झाले असतील तेव्हा 99 सालामध्ये या पाईपलाईनचे काम झाले। मी आवर्जून फडणवीस साहेबांशी चर्चा झालेली आहे की लवकरात लवकर मोठा निधी आणून या पाईपलाईनचे काम पुन्हा एकदा नव्याने फडणवीस साहेबांनी आपल्याला सांगितले की नव्याने तुम्हाला या सगळ्या योजनेचे काम मी करून देईल असा देखील विश्वास त्यांनी माझ्याशी बोलत असताना व्यक्त। प्रतिनिधी जालिंदर ढोकणे, न्यूज टुडे 24, राहुरी, अहिल्यानगर।